किसान संवाद कार्यक्रमात शेतकरी मित्रांनो तुमचं अतुल मारणे मी सहर्ष स्वागत करत आहे. शेतकरी मित्रांनो, किसान संवादच्या माध्यमातून आपण दरवेळेस नवीन नवीन विषय घेऊन येत असतो. शेतकरी मित्रांनो, आजचा विषय आहे ऊस लागवडीतील बियाण्याचे महत्त्व. तर त्या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला आलेले आहेत श्री आबासाहेब साळुंके साहेब, जे वसंतदारा शुगर इन्स्टिट्यूटचे माजी शास्त्रज्ञ आहेत आणि ऊस तज्ञ सुद्धा आहेत. साळुंके साहेब, कार्यक्रमात तुमचं सहर्ष स्वागत. नमस्कार शेतकरी बंधूंनो. आज आपण किसान संवादच्या माध्यमातून आपल्या समोर लाईव्ह झालेलो आहोत. आजचा विषय या किसान संवाद आभार मानतो की जे पिकामध्ये उभं राहतं ते कशामुळे उभं राहतं असा विषय किसान संवाद किसान या ग्रुपने आपल्या समोर मांडण्याचा मला चान्स दिला, त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. बंधूंनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये किंवा जगामध्ये ऊसाचं पीक घेतलं जातं आणि हे ऊसाचं पीक त्यासाठी जे वापरलेलं बियाणं असतं हे बियाणं शाश्वत ऊस उत्पादनासाठी अत्यंत महत्वाचं आहे. साधारणपणे 25 ते 30% उत्पन्न हे ऊसाच्या बियाण्यावर अवलंबून असतं. कारण आपण जे बियाणं लावतो त्यालाच आपण खत देतो, त्यालाच आपण पाणी देतो, त्यासाठीच आपण मेहनत करतो आणि त्याचंच वजन येतं. आणि बियाण्याला किती महत्व आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे जे नवीन लागण करतात शेतकरी, त्यातले 5 ते 10% शेतकरी बियाणं फक्त बदलतात, बाकीचे शेतकरी बियाणं बदलत नाहीत. यासाठी आज आपल्याला त्याचं महत्व आहे किंवा कोणत्या गोष्टी शेतकरी बंधूंनी लक्षात घेतल्या पाहिजेत त्या दृष्टिकोनातून आज आपण चर्चा करणार आहोत. महत्वाचं म्हणजे इतर पिकासारखं याची कुठली सर्टिफाईंग एजन्सी नाहीये. जसे बाकीच्या पिकासाठी सर्टिफाईंग एजन्सी असते की ते बियाणं प्रमाणित करणं किंवा सर्टिफाय करणं, त्यासाठी जशी एजन्सी तशी याच्यात एजन्सी नाहीये. तर ह्याला काय एजन्सी नाहीये, तर याचं कारण एक महत्वाचं आहे, हे मोठ्या क्वांटिटीमध्ये लागतं, त्याला साठवण्याचा प्रश्न असतो, त्याला पॅकिंग करण्याचा प्रश्न आहे, त्याला ट्रान्सपोर्ट करण्याचा प्रश्न आहे. त्याला स्पेसिफिक अशी एजन्सी नाहीये. म्हणजे समजा आपण ज्वारीचं गव्हाचं बी जसं आपण एकत्र करतो, स्टोअर करतो, पॅकिंग करतो, क्लीन करतो, सर्टिफाय करतो आणि ते ट्रान्सपोर्ट करून पाठवतो, तसं ऊसाचं करता येत नाही. अशा प्रॉब्लेम मधनं हे ऊसाचं बी जात असताना आपण कोणकोणत्या गोष्टी लक्ष दिलं पाहिजे, त्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. याची पहिली गोष्ट आहे की हे जे ऊसाचे बियाणं जे तयार केलं हे 3 स्टेजेस मधनं बियाणं तयार केलं जातं. पहिली स्टेज आहे ते 4 स्टेज म्हणतात, ते 3 स्टेज मधनं तयार केलं जातं. त्याला एक मूलभूत बियाणं म्हटलं जातं, पायाभूत बियाणं म्हटलं जातं आणि प्रमाणित बियाणं म्हटलं जातं. या तिन्ही स्टेजेस मधनं हे बियाणं जातं, ऊसाचे बियाणं जातं, ते बियाणं खरं आपण वापरलं पाहिजे. मूलभूत बियाणं साधारणपणे रिसर्च स्टेशनला ब्रीडरच्या अंडर जो ब्रीडर असतो त्याच्याच अंडर ते तयार होतं. तिथून ते नंतर फाउंडेशन म्हणून दिलं जातं आणि ते फाउंडेशन बियाणं हे रिसर्च स्टेशन किंवा गव्हर्नमेंटचे उत्पादन करणारे नर्सरी बियाणे प्लॉटवर किंवा फॅक्टरीच्या प्लॉटवर त्याचं वाढवलं जातं. त्याच्यानंतर ते सर्टिफिकेशनसाठी प्रोग्रेसिव्ह शेतकरी किंवा कारखान्याचे जे नर्सरी असतात त्या नर्सरी ते वाढवून नंतर ते व्यापारी पद्धतीने शेतकऱ्याला ते दिलं. असे 3 स्टेजेस मध्ये साधारणपणे हे बियाणं प्रोडक्शन केलं जातं. पण हे प्रोडक्शन करताना काही गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात. त्या म्हणजे की याला त्याचे नॉर्म्स काय असले पाहिजे, त्याचे स्टँडर्ड्स काय असले पाहिजे, त्याला ठरवणारे कुठले कुठले घटक असले पाहिजे, या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हे क्लासिफिकेशन मी तुम्हाला सांगितलं की मूलभूत, पायाभूत आणि प्रमाणित. पण हे करत असताना शेतकऱ्यांनी सर्टिफाय बियाणं जेव्हा आपण कमर्शियल लागणीला येताना सुद्धा सर्टिफिकेशन किंवा कसं बियाणं निवडलं जातं हे लक्षात घेणं गरजेचं आहे. ती पहिली गोष्ट. म्हणजे तो इन्स्पेक्शन जो रिपोर्ट असतो तो कसा आपण शेतकऱ्यांनी सुद्धा केला पाहिजे, जनरल शेतकरी सुद्धा करू शकतो. तर ह्यातला पहिला जो आहे ते बियाणं प्लॉट कुठल्या लोकेशनला आहे, त्याचा एरिया किती आहे हे आपल्याला माहित पाहिजे. उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये पाडेगाव संशोधन केंद्र आहे,
पण सर्टिफाईड बियाण्यानुसार पाडेगावमध्ये मूलभूत बियाणं किंवा बीएसएल मूलभूत बियाणं होईल, पण तिथून ते फाउंडेशन बियाणं कारखान्याच्या साईटवर, कारखान्याच्या नर्सरीवर झाल्यानंतर ते कोणत्या तरी शेतकऱ्याच्या गावामध्ये कोणत्या तरी गावामध्ये जे शेतकरी ते गाव कुठलं आहे, कसं आहे ते आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची सोर्स कुठला आहे, ते जे बियाणं सर्टिफाईड ज्या बियाणातून आपण प्लॉट सिलेक्ट करणार आहे त्याचा सोर्स कुठला आहे, म्हणजे ते कोणत्या सोर्स मधून आलंय, ब्रीडर कडून आले, फाउंडेशन मधून आले का, कुठून आले ते माहित असणं गरजेचं आहे. प्लांटिंग डिस्टन्स किती आहे, लागणीचं अंतर किती आहे, ते लागणीचं अंतर आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, कारण त्याच्या ऊसाची वाढ अवलंबून असते. त्याचबरोबर प्लांटिंग 1 डोळ्याने केलंय का 2 डोळ्याने केलंय का 3 डोळ्याने केलंय का टिश्यू कल्चरच्या रोपाने केले किंवा रोपाने केले हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिथं पहिलं पीक काय होतं. जर पहिलं ऊसावर ऊस पीक घेतलं असेल मग त्या ऊसाचं परत म्हणून ते पहिलं पीक कोणतं आहे, म्हणजे बेवड कोणता आहे ते पण बघणं गरजेचं असतं. आणि सगळ्यात महत्वाचं त्याच्यामध्ये इतर कुठल्या ऊसाच्या जातीचा मिक्सिंग झाले का नाही. यानंतर त्या पिकामध्ये त्या प्लॉटमध्ये कोणत्या पिकाच्या रोग कुठल्या प्रकारची कीड आली का, कुठल्या प्रकारचा रोग आलाय का, या गोष्टी बघणं गरजेचं असतं. आणि शेवटचा सगळ्यात महत्वाचा त्या पिकामध्ये तिची व्हिगर किती आहे, म्हणजे त्याचा पोत कसा आहे, त्या पिकामध्ये कोणकोणत्या प्रकारची डिफिशियन्सी दिसते का, कमतरता दिसते का, या सगळ्या गोष्टी आपण खरं प्रामुख्यानं बघितल्या पाहिजेत. या गोष्टी जर आपण थोड्याफार इन्स्पेक्शन जर केलं आणि या इन्स्पेक्शन मध्ये त्या गोष्टी केल्यानंतर तो प्लॉट हे सगळे पॉईंट कन्सिडर करून तो प्लॉट आपण किंवा ती एजन्सी किंवा जे कारखान्याचे किंवा शासनाचे किंवा जे लोक असते तो सर्टिफाय करतात. आता याच्यामध्ये स्पेसिफिक स्टँडर्ड काय असतात हे पण आपल्याला माहित असतं. पहिलं स्पेसिफिक स्टँडर्ड ऊसाच्या बियाण्यामध्ये त्याचं वय असतं. वय किती असावं, साधारणपणे थोडस विभागवार म्हटलं किंवा ऊसाच्या जातीनुसार म्हटलं तर साधारणपणे 7 ते 10 महिन्याचं बियाणं किंवा 8 ते 10 महिन्याचं बियाण्याचं वय असावं. त्याच्यामध्ये एक दुसरा एक की काही भागामध्ये म्हणजे मी म्हटलं विभागवार, तर काही भागामध्ये असं होतं की तुरा येतो लवकर, म्हणजे 8 महिन्यामध्ये 9 महिन्यामध्ये सुद्धा तुरा येतो. तर ते सुद्धा तुरा आलेलं बी सुद्धा आपल्याला कसं वापरायचं मी पुढे सांगणार आहे. पण यासाठी विभागवार त्याचं वय 8 ते 7 ते 10 महिन्याचं असणं गरजेचं आहे. त्याचा फिजिकल अपरन्स कसा असावा, पीक असा, म्हणजे त्याला स्पेसिफिक जे स्टँडर्ड दिले सीडसाठी स्टँडर्ड कसा असावा. पहिली गोष्ट मगाशी मी सांगितल्याप्रमाणे की प्युरिटी आहे, त्या प्युरिटी 98% प्युरिटी असणं गरजेचं आहे. कुठेही डॅमेज नसला पाहिजे, ऊस कशाने डॅमेज केलेला नसला पाहिजे आणि क्लीन असणं, म्हणजे कुठं तण नाही, कुठं काही नाही, गवत नाही, अशा पद्धतीचं डॅमेज आणि म्हणजे डॅमेज नसलेला क्लीन असा ऊस असावा. लॉजिंग म्हणजे ऊस पडलेला नसतं. ऊस जर पडलेला असेल, बियाणं प्लॉट जर पडलेला असेल तर त्यातलं आपल्याला बियाणं घ्यायचं. फक्त शेतकरी बंधूंनो एक लक्षात ठेवा, पडलेला ऊस म्हणजे 10% फक्त अलाउड असतो. संपूर्ण प्लॉट जर झोपला असेल तर त्याचं बियाणं म्हणून आपल्याला वापरता येतं. म्हणजे जो पडलेला ऊस आहे तो फक्त 10% अलाउड असतो. दुसरी महत्वाची गोष्ट आहे त्याच्यामध्ये पाचट न काढलेला असावा. पाचट काढण्यासाठी सुद्धा 2% पाचट अलाउड केली जाते. त्याला बुडपाला म्हणतो आपण, जे अगदी खालच्या तळातला अगदी बुडपाला, तो बुडपाला तेवढा काढला जातो आणि तो फक्त त्याला अलाउड आहे 2%. जर बुडपाला काढलेला असेल, पाला जर काढलेला असेल तर असा ऊस आपण तो त्या नॉर्म्स मध्ये बसत नाहीये, म्हणून त्याला बुडपाला फक्त 2% खालची एका दुसरं पान जमिनी लगत माती लगत ते काढलं जातं. कुठल्याही प्रकारचं हवेत नाही यायला, कांडीला कुठं मूळ नाही फुटले. फक्त काही भागामध्ये जो पाणथळ भाग असतो, या पाणथळ भागामध्ये काही ठिकाणी एरियल मुळे येतात. म्हणजे पाणथळ भागामध्ये पावसाळ्यामध्ये किंवा ह्याच्यामध्ये थोडंसं खाली पाणी साठलं, त्या पाण्याच्या लेवल खालच्या बाजूला मुळे सुटण्याचं प्रमाण असतं आणि ते प्रमाण सुद्धा 5% फक्त अलाउड आहे बियाणे प्लॉट साठी. कारण बियाणं न बदलण्याचा सगळ्यात मोठा शेतकऱ्यांचा हेतू असतो, म्हणजे कारण असतं
की एवढ्या लांबून आणायचं कसं, ट्रान्सपोर्ट कॉस्ट परवडत नाही, त्यामुळे शेतकरी स्वतःच बियाणं जास्तीत जास्त वापरतात. म्हणून मी काही मूलभूत गोष्टी सांगितल्या. जरी समजा पाणथळ क्षेत्र असेल, खालच्या बाजूला एक मुळ्या सुटल्या, पण त्या 5%च आहेत त्या, तर तेवढ्यासाठी ते अलाउड होऊ शकतं. त्यानंतर बियाणं उगवण्यासाठी जी महत्वाची गोष्ट म्हणजे त्या कांडीतलं मॉइश्चर किंवा त्या ऊसातलं आर्द्रता, ओलावा किंवा पाण्याचं प्रमाण हे साधारणपणे 65% लागतं. पण काही ठिकाणी तो पाचट काढल्यामुळं किंवा जास्त उष्णतेमुळं किंवा त्याच्यामुळे ते सुकलेलं असतं, तर त्यासाठी सुद्धा जे आतलं जे आर्द्रता आहे ऊसाच्या मधली ती 65% पेक्षा जास्त असावी. मगाशी मी सांगितलं की त्याचं जे प्युरिटी आहे ती जवळजवळ आपल्याला 98% पाहिजे. पण जेनेटिकली जी प्युरिटी आहे ही कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये मिक्सचर लागत नाहीये. संपूर्ण जो 86-0-32 मध्ये 86-0, 265 मध्ये 265 अशा पद्धतीने जावं लागतं. जसं प्युरिटी आपण बघितली 98% पाहिजे, तसं जर्मिनेशन पर्सेंट सुद्धा त्याचं हे 85% पुढे लागतं. तर जर्मिनेशन हे इतर याच्यासारखं टेस्ट करता येईल, पण हे ऊसामध्ये जरा टेस्ट करणं थोडंसं वेळ खाऊ आहे आणि तेवढा शेतकरी वेळ देणार नाही. कारण जसं आपण बाकीच्या कडधान्यामध्ये, धान्यामध्ये जसं आपण घरामध्ये 4 दाणे टाकले त्याचा काउंट केला, तसं पण त्या ऊसामध्ये सुद्धा जी मेथड आहे त्यासाठी आपण एखादा वेगळा प्रोग्राम करू. पण जर्मिनेशन पर्सेंट सुद्धा आपल्याला 85% पर्यंत हे मिळावं लागतं. आता हे जर्मिनेशन कशावर अवलंबून असतं, तर त्या ऊसाच्या कांडीवर असलेल्या डोळ्यावर अवलंबून असतं. हा डोळा कसा असावा? हा डोळा व्यवस्थितपणे रसरशी, जाड, त्या व्हरायटीनुसार तो त्या प्रमाणात असावा. पण तो रसरशीत आणि तजेलदार असणं गरजेचं असतं. आणि तो जिवंत असणं गरजेचं असतं. त्याला व्हायबल म्हणतात. जिवंत असणं गरजेचं असतं. ह्या डोळ्यावर संपूर्ण अवलंबून. आणि सगळ्यात गोष्ट जेव्हा आपण सगळं ऊसाचं बियाणं आणतो किंवा बघतो, ते बियाणं सर्टिफाय आहे का नाही हे बघणं. कारण आज महाराष्ट्रामध्ये एखाद्या कारखान्यामध्ये, काही कारखान्यामध्ये 15-15, 16-16, 20-20 ऊसाच्या जाती आहेत. त्यामुळं रोगाचा किंवा किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढू शकतो. या गोष्टी लक्षात घेऊन म्हणजे ह्या ज्या काही स्पेसिफिक स्टँडर्ड मी तुम्हाला सांगितले, ऊसाचं वय सांगितलं, तो कसा दिसावा, कांडीतला ऊसातला आर्द्रता किती असावी, ओलावा किती असावा, त्याची प्युरिटी कशी असावी, डोळा कसा असावा, या गोष्टी लक्षात घेऊन त्याप्रमाणे आपल्याला पुढे जायचं. आता दुसरी एक गोष्ट आहे, मगाशी मी सांगितलं ते अपीअरन्स, ह्याच्यामध्ये एक ऊसाची जी रचना आहे त्या रचनेमध्ये कांडीची लांबी सुद्धा महत्वाची असते. म्हणजे लांबी किती आहे, ती आखूड आहे, मध्यम आहे का लांब आहे, त्याच्यावर सुद्धा त्याची उगवण क्षमता किंवा हे अवलंबून असतं. म्हणजे जर कारण त्या कांडीमध्ये असलेला जो ऑक्सिजन नावाचा जो घटक आहे, त्याची जी मुवमेंट आहे, मुवमेंट त्या लांबीच्या ह्याच्यावर अवलंबून असते, त्याच्यावर तो डोळा फुटणं किंवा सुरुवातीला मुळ्या फुटणं या सगळ्या गोष्टी असतात. तर त्यामुळं कांडीची लांबी सुद्धा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. दुसरा महत्वाचा गोष्ट म्हणजे की जर समजा हे तुम्हाला स्पेसिफिक स्टँडर्ड सांगितलं मी, तर त्याचप्रमाणे तुम्ही जर हे बघितलं टेम्परेचर, हे टेम्परेचर जे आपण बियाणं चांगलं आणलं सगळं झालं, पण टेम्परेचर किती असावं हे सुद्धा आपल्याला लक्षात येईल. म्हणजे बाहेरचं टेम्परेचर, हवेतलं टेम्परेचर किती असावं, मातीतलं टेम्परेचर किती असावं, ह्या गोष्टीचा विचार करणार. पण साधारणपणे आपण जे बियाणं आणतो, बियाणं लावणीसाठी वातावरणातलं जे टेम्परेचर आहे 26 ते 32 डिग्रीच्या प्रमाणात असावं. आणि ते जमिनीचं तापमान 16 ते 28 डिग्रीच्या टेम्परेचर सुद्धा त्याच्यावर इफेक्ट होत असतो. हे मुद्दाम तुम्हाला जे त्याचे स्टँडर्ड जे नॉर्म्स आहेत किंवा स्पेसिफिकेशन आहेत ते सांगणं गरजेचं आहे की मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बंधू ऊसाची लागण प्रत्येक महिन्यामध्ये हल्ली करतात. आता सुद्धा एप्रिल, मे, जून पासून अजून सुद्धा लोकांच्या लागणी चालू आहेत. आणि यासाठी आपण चांगल्या प्रतीचं बियाणं आणलं तरी पण लोक म्हणतात त्याची उगवण नाही झाली, त्याला फुटवा नाही झाला. तर त्याचे महत्वाचं कारण की ते जे बियाणं आणलं तुम्ही ते कशा पद्धतीने लावताय त्याच्यावर, म्हणून ते बियाण्याची क्वालिटी खराब होऊ शकते. बियाणं जे आहे आपण ऊसाचं जे बियाणं आहे त्याच्यामध्ये
सगळ्यात महत्वाचा एक घटक असतो तो म्हणजे त्याचं न्यूट्रिशनल म्हणजे अन्नद्रव्याचं स्टेटस काय आहे. आणि या न्यूट्रिशनल स्टेटस मध्ये स्फुरद आणि नायट्रोजनचा मोठा रोल आहे बियाण्याच्या बाबतीमध्ये. नॉर्मली ज्या प्रकारे शेतकरी बंधूंनी बियाणे प्लॉट मधून बियाणं आणलेलं आहे त्या प्लॉट मध्ये फर्टिलायझरचं मॅनेजमेंट, अन्नद्रव्याचं मॅनेजमेंट कशा पद्धतीने केलं हे माहित असणं गरजेचं आहे. म्हणजे सेंद्रिय खतं असतील, रासायनिक खतं असतील किंवा जैविक खतं असतील, पण ह्याच्यामध्ये रासायनिक खतामध्ये फॉस्फरस आणि नत्र ह्याचं जे प्रमाण त्या ऊसामध्ये आहे ते अत्यंत महत्वाचं आहे पुढच्या उगवणीसाठी किंवा पुढच्या फुटव्यासाठी ह्याच्यासाठी. नत्राचा जो हप्ता आहे हा ऊस बियाण्यासाठी प्रत्येक महिन्यामध्ये दिला जातो. म्हणजे 8 महिन्याचे बियाणं तर 8 महिने हार्वेस्टिंग म्हणजे ऊस बियाणं तोडण्याच्या अगोदर 1 महिना त्यामध्ये तो जवळजवळ 25% नत्राचा हप्ता तिथे जास्त पडला जातो. आणि या पद्धतीनं तुम्हाला नत्र आणि फॉस्फरस याच्यामध्ये तुम्हाला हे करावं लागतं. दुसरी गोष्ट बियाण्यामध्ये मी मग तुम्हाला सांगितलं अपीरन्स कसं आहे. म्हणजे अपीरन्स म्हणजे हिरवागार ऊस सगळे ऊसाचे पण जे टोपणं आहेत हे टोपणं म्हणजे त्या डोळ्याचं प्रोटेक्शन आहे. मी सुरुवातीला सांगितलं की ऊसाचं बियाणं त्यातलं 2% फक्त तुम्हाला खालचा पाला काढण्याची परमिशन नाही, वरचा पाला काढू शकत नाही जे बियाणे प्लॉट मधून आपल्याला जे सिलेक्शन करायचं. तर या टोपणामध्ये सुद्धा जे मॉइश्चर कंटेंट असतं ऊसातलं ते कमी होतं. म्हणून ऊसाच्या म्हणजे जे आपण बियाणे प्लॉट घेणार आहोत त्यातलं टोपणं कधी काढले जात किंवा पाचट कधी काढलं जात नाही. ते पाचट काढल्यामुळे किंवा टोपण काढल्यामुळे त्यातलं हे कमी होतं, मॉइश्चर कमी होतं. आणि ऊसाचं मॉइश्चर जर कमी झालं तर डोळ्या उगवणीवर त्याचा परिणाम होतो, फुटव्यावर परिणाम होतो. त्यामुळं त्याचं पाचट काढलं जात नाही. सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे की बघा आपण कधी कधी बघतो की टोपण काढताना त्यातनं पाणी येतं. म्हणजे उष्णता जर जास्त झाली तर त्यातनं पाणी येतं. म्हणजे आतले जे पाण्याची बाष्पीभवन आहे त्याचं प्रोटेक्शन करण्यासाठी त्याचं हे असतं. म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये ऊसाचं पाचट म्हणजे बियाणे प्लॉट मधलं पाचट हे काढलं जात नाही. शिळ बियाणं काही ठिकाणी ट्रान्सपोर्टमुळे याच्यामुळं बियाणं शिळ होतं. पण असे शिळे बियाणं म्हणजे आज तोडलं ते ट्रान्सपोर्ट उद्या केली परवा दिवशी ते तिथे जाऊन पडलं चौथ्या दिवशीला म्हणजे 3-4 दिवसानंतर समजा हे झालं. पण त्यासाठी सुद्धा ते व्यवस्थितपणे आपण अखंड ऊस असेल ट्रान्सपोर्ट करताना कधीही बियाणं ट्रान्सपोर्ट करताना कधीही ऊस संपूर्णपणे पाचट चाळलेला नसावा. जसा शेतातून ऊस तोडला तसाच त्यात भरावा. त्यानंतर जर समजा आपल्याला कुठल्या तरी अडचणीमुळे आपलं लागण जर समजा लेट होत असेल तर ते सावलीमध्ये चांगलं व्यवस्थितपणे पाणी मारून झाकून ठेवलं गार ज्याच्यातून त्यातनं इव्हॅपोरेट होणार नाही पाण्याचं प्रमाण कमी होणार नाही याची दक्षता जर आपण घेतली तर ते बियाणं आपल्याला वापरता येतं. दुसरं महत्वाचं गोष्ट की जर समजा ते 3-4 दिवसांना शिळ बियाणं झालं असेल तर ते शिळ बियाणं झालेलं जर आपल्याला व्यवस्थितपणे त्याची उगवून घेतली त्यासाठी लाईमची ट्रीटमेंट करता येईल. चुन्याची निवळीचं प्रमाण वापरतात. काही प्रमाणात चुना आणि मॅग्नेशियम सल्फेटचा जरी वापर जर केला तर 1 नंबरची त्यामध्ये उगवण क्षमता वाढू शकते. या सुद्धा गोष्टी आहेत. तर शिळ बियाण्यासाठी सुद्धा आपल्याला वापरायचं फक्त त्याची दक्षता घ्यायची जेणेकरून ते उन्हामध्ये डायरेक्टली सनलाईटला किंवा असं उष्णतेला ते उघडं पडणार नाही. ते ढीग लावून झाकून ठेवलं 2-3 दिवसांनी आपल्या जी काय अडचण असेल ती निवारल्यानंतर त्याची लागण आपल्याला करता येते. त्यावेळेला म्हणजे बियाण्याच्या बाबतीमध्ये आणखीन एक दुसरी महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे व्हरायटल कॅरेक्टर. आपल्याला ऊसाच्या जाती आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचा विचार करता आपल्याला 86-032 आहे, 265 आहे, 10,001 आहे, 8,005 आहे, 9,004 आहे, 90-57 अशा वेगवेगळ्या ऊसाच्या जाती आहेत. पण या ऊसाच्या जातीचे वेगवेगळे कॅरेक्टर आहेत. काही लवकर पकवणार, काही उशिरा पकवणार आहेत, काही मध्यम पकवणार आहेत. काही भराभरा वाढणार आहेत, काही उशिरा वाढणार, काही मध्यम वाढणार. तर या ज्या ऊसाच्या जातींच्या जे कॅरेक्टर आहेत त्याचा सुद्धा मोठ्या प्रमाणात फरक होतो. आता ज्या लवकर जाती वाढणार आहेत त्याच्यामध्ये ज्या लवकर जाती वाढतात त्यात थोडस तुम्हाला असं दिसेल की जी उगवण कशी होते. ज्या जाती भराभरा वाढणार आहेत त्यांची उगवण कशी होते हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. जर आपण बघितलं की ज्या जाती लेट आहेत किंवा जाड आहेत
ज्या जाती जाड आहेत, म्हणजे समजा 265 सारखी जात आहे, ती 86 पेक्षा थोडीशी जाड आहे, तर त्याच्यामध्ये जर्मिनेशन चांगलं आढळतं. ज्या जाती फास्ट आहेत पण त्या बारीक आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला जर्मिनेशन थोडंसं लेट झालेलं दिसेल. ह्या सुद्धा आपल्याला गोष्टी ज्यावेळेला आपण बियाणं सिलेक्ट करतो, की त्या बियाणाची साईज जी मगाशी तुम्हाला सांगितली, त्या साईज सुद्धा एकसारखी आपल्याला त्या ऊसाची प्रत्येक ठिकाणी पाहिजे. अशा पद्धतीनं आपण जर समजा प्रत्येक व्हरायटीचं कॅरेक्टर सुद्धा जर लक्षात घेतलं, तर आपल्या लक्षात येईल, की कशा पद्धतीनं आपल्याला हे केलं पाहिजे. त्याच्यानंतर आपण बियाणं चांगल्या क्वालिटीचं घेतलं, पण ते बियाणं सुद्धा आपल्याला 80, 85, 90% जर उगवण पाहिजे असेल, तर प्लांटिंगची जी डेप्थ आहे, म्हणजे आपल्याला लागण कांडी जी आपण ठेवतो, ही कांडी मातीमध्ये कशा पद्धतीने ठेवली पाहिजे हे सुद्धा गरजेचं आहे. एक थोडक्यात सांगतो, कारण प्रत्येकाची जमीन वेगळी आहे. ते पण हवामानाचा जर विचार केला, ज्यावेळेला थंडीचं वातावरण असतं आणि ज्यावेळेला उन्हाळ्याचं वातावरण असतं, थंडीच्या वातावरणामध्ये चांगलं बियाणं आणून सुद्धा आपली उगवण होत नाही. गरम वातावरणामध्ये सुद्धा चांगलं बियाणं आणून सुद्धा आपलं उगवण होत नाही. म्हणून बियाण्याची क्वालिटी आपण बघितली, थोडंसं लागणीचं सुद्धा त्यात थोडं लक्ष घेतलं पाहिजे, की लागण करताना थंडीमध्ये त्या जे आपण कांडी लावलेली त्या कांडीवर थोड्या प्रमाणात माती असावी, की जेणेकरून ओल ज्या दिवस टिकून ती थंड माती राहणार नाही. आणि दुसरी गोष्ट, उन्हाळ्यामध्ये माती थोडीशी जास्त असावी. अशा पद्धतीने त्याची लागण जर केली तर ते सुद्धा बियाणं चांगलं होतं. ह्याचं रिलेशन असं आहे, की काही लोक म्हणतात, की मी एवढं चांगलं बियाणं आणलं पण माझं तुटाळ झाले, गॅप पडले. त्याचं कारण असं आहे, की माती, कांडी आणि त्या कांडीला सुटलेल्या मुळ्या ह्या एकमेकांशी संबंधात येत नाही. त्याच्यामुळं तिथं फिडिंग नाही झाले, की ते डोळा फुगत नाही आणि डोळा न फुगला की तिथं उगवण होत नाही. आणि या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं, जरी चांगलं बियाणं आणलं तरी. ज्यावेळी मी मगाशी सांगितलंय बियाणं आपल्याला एकसारख्या उंचीचं असतं, मग या बियाण्यातनं सुद्धा काही वेळेला एक कांडी कशी तयार करायची, तर ज्या आपण बियाणं आणणार, हे बियाणं आणताना सुद्धा अत्यंत एक महत्वाची गोष्ट आहे, बियाणं आणल्यानंतर कोणत्याही प्रकारे पर्टिक्युलरली जे लोक पाहतायत आणि त्या पाहणाऱ्या लोकांमध्ये जर समजा नर्सरी रोपं तयार करणारे लोक असतील, त्यांनी काळजीपूर्वक लक्ष द्यावं, की ज्यावेळेला आपण बिया आणतो शेतातून दुसऱ्या किंवा सर्टिफाईड बियाणं आणलं, तर कोणत्याही परिस्थितीमध्ये खालच्या 3 कांड्या त्यांनी घेतल्याच नाही. म्हणजे बोडाच्या 3 कांड्या त्यांनी घेतल्या, कारण त्या बहुतेक करून गवती वाढ, त्यामुळे त्याला इंग्लिशमध्ये जीएसटी म्हणलं जातं, किंवा रटून स्टंटिंग किंवा स्मट म्हणजे काजळी, या रोगाचे कॅरियर असू शकतात. कारण खालच्या तिथंच ते सगळं गवती वाढीचा किंवा जीएसटीचा किंवा कानी रोगाचा तिथंच प्रादुर्भाव झालेला असून त्यामुळं त्याच्यामध्ये त्याचे स्पोर्स किंवा त्याचे फंगस असू शकते. मग कोणत्याही परिस्थितीत खालच्या 3 कांड्या जेव्हा आपण बियाणं तयार करतो तेव्हा घेतल्या नाही पाहिजेत, आणि त्या 3 कांड्या नंतर बाजूला टाकून त्याचं हे करावं. नंतर काही बियाणं याचं किडीचं पण कॅरियर असतात. त्यातलं पहिलं म्हणजे कांडी कीड किंवा कांडी कीड किंवा टॉप बोरर, शेंडे कीड, ह्याचं सुद्धा कॅरियर, टर्माइट म्हणजे वाळवी, ह्याचं सुद्धा कॅरियर असू शकतं. त्याच्यानंतर काही वेळेला वायरवॉर्म सुद्धा त्यातनं जाऊ शकतो. काही वेळेला खवले कीड असते उसावर, ती सुद्धा त्या बियाण्यातून जाऊ शकतो. म्हणून बियाणं आपण बघितल्यानंतर अशा पद्धतीने त्याच्या कुठले रोग कीड आहे किंवा नाही बघणं गरजेचं. यासाठी सगळ्यात महत्वाचा मुद्दा, की ज्या वेळेला आपण शेतामध्ये किंवा ज्या शेतकऱ्याचा प्लॉट बघायला जाणार, आपण फक्त तुमचं बियाणं आहे का असंच फक्त विचारतो, पण तसं न विचारता प्रत्येक प्लॉट मध्ये, ज्या शेतकऱ्याच्या प्लॉट मध्ये आपण बियाणं घेणार आहोत, सर्टिफाईड बियाणं घेणार आहोत, त्या शेतकऱ्या 5 मीटर बांधापासून आत हे दोन्ही तिन्ही बाजूनं, चारही बाजूनं आत जाऊन बघणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये 1-2 उसाचा जर तुम्ही पाला काढून खालून पासून वरपर्यंत जर बघितलं, तर तुमच्या लक्षात येईल
की मगाशी मी जे सगळे पॉईंट तुम्हाला सांगितले की कांडीची एकसारखी पाहिजे, डोळे तजेलदार पाहिजेत, कुठल्याही प्रकारचा रोग किडीचा प्रादुर्भाव नसला पाहिजे, कुठल्याही प्रकारची डिफिशियन्सी कमतरता नसली पाहिजे, संपूर्ण पीक हिरवगार एकसारखं असलं पाहिजे, कुठल्या तणाचा प्रादुर्भाव नसला पाहिजे, कुठं वेल नसले पाहिजे. या सगळ्या गोष्टी तुम्ही 5 मीटर आत म्हणजे प्लॉट मध्ये गेला, दोन्ही तिन्ही बाजून तिथे जर जाऊन बघितलं तर यात निश्चितपणे बघतील. ज्या ज्यावेळेला आपण प्लॉट बघायला जाऊ तेव्हा पहिल्या वाटेतनं कधी बघायला जायचं नाही, दुसऱ्या वाटेनं बघायला गेलं पाहिजे, ही लक्षात ठेवा. जर समजा अशा पद्धतीने बघायला गेलं तर आपल्याला हे लक्षात येईल की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं तुम्हाला बघायला. पहिल्या जर समजा एखादा शेतकरी बघून गेला तिथंच आपण प्रति वाढ झाली असं म्हणून तिथं आपण जातो. तसं न जाता आपण वेगळ्या ठिकाणी प्लॉट वेगळ्या वाटेनं जाऊन तो प्लॉट बघितला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण जर लक्षात घेतल्या तर आपल्या व्यवस्थितपणे बियाणं. आणि तिसरी महत्वाची सगळ्यात शेवटची महत्वाची गोष्ट की ऊसाच्या कांड्या का केल्या जातात किंवा बियाणं का केलं जातं. तुम्ही जर अख्खा ऊस जर लावला तर शेंड्याकडून ऊस उगवत उगवत शेवटी बुडक्याकडे येतो. म्हणून त्याची उगवण्याची जी क्षमता असते ती शेंड्याकडे जास्त असते, मध्यम मध्ये असते आणि शेवटी कमी असते. म्हणून त्यामुळे ते हे केलं की ऑक्सिजनचे जे मुवमेंट आहे ती मुवमेंट बदलून डोळा फुगला पाहिजे, सगळे डोळे एकसारखे समान फुगले पाहिजे, यासाठी त्याच्या कांड्या केल्या ते लक्षात ठेवा. म्हणून बघा 2 डोळ्यापेक्षा आपला 3 डोळ्यापेक्षा 2 डोळ्यामध्ये उगवून चांगले पडते, 2 डोळ्यापेक्षा 3 डोळ्यामध्ये उगवून चांगले पडते. कारण ऑक्सिजन एकाच म्हणजे जो काही केमिकल लागणार ते केमिकल फक्त त्या एका डोळ्यामध्ये जाऊन ते लवकर पडतं. अशा पद्धतीने जर बंधूंनी आपण जर या मी काही ज्या 2-4 गोष्टी महत्वाच्या सांगितल्या बियाण्याच्या बाबतीमध्ये, तर या गोष्टी जर लक्षात घेतल्या तर आपली जी उगवण क्षमता आहे, आपलं जे ऊसाचे फुटवे आहेत, ऊसाचं जे उत्पन्न आहे, निश्चितपणे आपण चांगल्या बियाण्यातून वापरू शकतो. अशा पद्धतीने आपण याची काळजी घ्यावी, चांगलं ऊसाचं बियाणं वापरावं, शक्यतो नर्सरीतलं बियाणं आपण 2-3 वर्षातनं बियाणं आपण स्वतःच बदलावं. आणि हे बियाणं प्रत्येक शेतकऱ्यानं आपल्या क्षेत्रानुसार 1 गुंठे, 2 गुंठे, 20 गुंठे, 15 गुंठे स्वतःचा बियाणे मळा तयार करावा आणि स्वतःच्या बियाणे मळ्यातून आपण आपल्यासाठी बियाणं वापरावं. अशा पद्धतीने जर काळजी घेतली तर निश्चित आपलं त्याचबरोबर राज्याचं उत्पन्न निश्चितपणे वाढेल. आपण सर्वांनी ऐकून घेतलं, मला इथं किसाननी संधी दिली आणि आपले संवाद साधता आला. साळुंखे साहेब धन्यवाद. ऊस लागवडीविषयी तुम्ही खूपच सविस्तर आणि उपयुक्त माहिती शेतकऱ्यांना दिली. आणि शेतकरी मित्रांनो, जर साळुंखे साहेबांशी तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही शेवट स्क्रीनवर त्यांचा नंबर दिलेला आहे, तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता. आणि शेतकरी बांधवांनो, आपण असेच किसान संवादच्या माध्यमातून नवीन नवीन विषय घेऊन आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.